नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रशिक्षण मेळाव्यात रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त सहभाग. वृद्धावरील हल्ल्याप्रकरणी चालकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल आणि शहरी भागांमध्ये ओढवणार पाणी कपातीचं संकट. ठाणे केंद्रातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक 1 इथे रिक्षा चालक बांधवांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रेरणेतून तसंच ज्येष्ठ नगरसेविका परीक्षा सरनाईक आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. मेळाव्याला शेकडो रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. मेळाव्यात रिक्षा परवाना आणि बॅच मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीओच्या तोंडी परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच परवाना, आरसी बुक, विमा, छायाचित्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. चालकांच्या विविध शंकांचं निरसन तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व चालकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळेला नगरसेवक राकेश शिंदे यांनी रिक्षा चालक हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असल्याचं सांगितलं. चालकांना प्रशिक्षित आणि सक्षम केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्यात येतील असं त्यांनी नमूद केलं. या मेळाव्याला सहकारी नगरसेविका शीतल ढमाले, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, शाखा प्रमुख रमेश सांडभोर, सुनील शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नव्या नियमांविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांच्या व्यावसायिक कौशल्यात भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय आणि विवियाना मॉल परिसरात किरकोळ कारणावरून 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ओला चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम 109 आणि 352 नुसार गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून आरोपीनं वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून उद्या दुपारच्या सत्रात त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं समजतंय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरव रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. राज्यात अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय शहरी भागांमध्येही पाणी कपातीचं संकट ओढवणार असल्याची चर्चा आहे. कमी पर्जन्यमानाच्या संकटाची टांगती तलवार असतानाच ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती. हा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असणार असल्याची माहिती आहे. जलवाहिनीच्या कामकाजासाठी पाणी पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या कामादरम्यान इंदिरानगर संपकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्ववाहिनी बाधित होत असल्यानं MMRDA कडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 800 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचं काम पूर्ण झालंय. 800 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्यानं अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. या कामाकरता शुक्रवारी 12 जूनला सकाळी 9 ते शनिवारी 13 जूनला सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नंबर 2, 3, 4, चैतीनगर, परेरानगर, सांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रूपादेवीपाडा, रामनगर, सिटी तलाव, येऊर परिसर इत्यादी भागांचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज दुपारच्या सुमारास 19 वर्षीय तरुण साहिल दिलीप पांचाळ याच्यावर त्याच्याच काही मित्रांनी किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रानं वार करत त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत साहिलचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 2 तासातच
चितळसर मानपाडा पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याचा तपास उघडकीस आणलाय। ही घटना ताजी असतानाच सायंकाळच्या सुमारास ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा मासुंदा तलाव परिसरात एका व्यक्तीला धारदार शस्त्रांनी वार करत दगडानं मारल्याची घटना समोर आली। या घटनेत देखील तो तरुण जागीच मृत्यू पावला असून नौपाडा पोलिसांच्या माध्यमातून घटनेचा तपास करण्यात येतोय। या दोन्ही घटनांमुळे ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीनं परिवर्तन पॅनल रिंगणात उतरवले असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विषयाचा निर्धार व्यक्त केला। ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। महायुतीतर्फे भाजपा 4 आणि शिवसेना 3 जागा लढवते। भाजपातर्फे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था आणि ग्राहक संस्था मतदारसंघात सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दीपाली पाटील, इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था आणि नागरी बँक मतदारसंघात प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले। या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली आहे। या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली आहे। या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक, जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे। यापूर्वी 2013 मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती। आता 2024 मध्ये बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती पॅनल प्रमुख कपिल पाटील यांनी दिली। परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली। या पत्रकार परिषदेला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते। मला आपल्याला चांगला प्रश्न विचारला। मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे। आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा। मला असं वाटतंय की ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे। आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली, बरोबर। त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग, गावदेवी मंडईमधील आगीची दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतींचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळेला ब्लॉक अध्यक्ष प्रवक्ते हिंदूराव बळवे, निशिकांत गोळे, बाबू यादव, दरम्यान सिंग, उमेश कांबळे, स्वप्नील गोळे इत्यादी उपस्थित होते। चव्हाण पुढे म्हणाले की शहर विकास विभागातील बंदिस्त टेरेस आणि अपुऱ्या वायुविजन व्यवस्थेमुळे आग लागल्यास दूर बाहेर जाण्याचा मार्ग राहत नाही। इमारतीतील टेरेस आणि सज्ज कार्यालयीन वापरासाठी बंदिस्त करण्यात आल्यानं सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यांचं तातडीनं ऑडिट करून हे भाग मोकळे करावेत, अशी मागणी करून चव्हाण यांना शहरातील इमारतींचे नकाशे मंजूर करणाऱ्या विभागानं प्रथम स्वतःच्या इमारतीतील सुरक्षा त्रुटी दूर करणं गरजेचं असल्याची टीका केली। गावदेवी मार्केटमधील आगीबाबत बोलताना चव्हाण यांनी अनधिकृत गाळे, सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना गंभीर बनल्याचा आरोप केला।
मोकळे टेरेस आणि योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर जीवितहानी टाळता आली असती, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कळवा रुग्णालयाचंही तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा उभारावी आणि अग्निसुरक्षा उपकरणांची तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असं त्यांनी नमूद केलं. तसंच अग्निशमन दलातील 176 रिक्त पदं त्वरित भरून संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली. काल परवा शहर विकास विभागात आग लागलेली होती. त्याआधी गावदेवी मार्केटमध्ये आग लागलेली होती. या आगीचं मुख्य कारण हे आहे की ही इमारती पूर्णपणे बंदिस्त केलेल्या आहेत, अनधिकृतरित्या बंदिस्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेरेस ठेवलेले नाहीत, पॅरापेट वॉल ठेवलेले नाहीत. शहर विकास विभाग सध्या गरमा भरपूर आहे, आगीचं प्रमाण वाढलेलं आहे, शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा हवा यायला जागा नाही. शहर विकास विभाग पूर्णपणे बंदिस्त केलेला आहे. वास्तविक शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे 40%. तिथल्या टेरेस सगळ्या कव्हर करून एसी लावून आत बसलेत ते. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण बिल्डिंगचं व्हावं. पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स असतील, इतर विभाग असतील, त्या बिल्डिंग मधले जिथे जिथे टेरेस आणि पॅरापेट वॉल्स आहेत त्या सगळ्या मोकळ्या करा, इमारत खुली करा. कारण जर उद्या पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडे येणारे कार्यकर्ते, तुम्ही पत्रकार, इतर कामासाठी येणारे नागरिक उद्या मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शहर विकास विभाग जे इतरांचे नकाशे मंजूर करतं, पहिला ते मोकळं करा शहर विकास विभाग आणि तिथल्या आगीची चौकशी करा. त्याचप्रमाणे गावदेवी मार्केटमध्ये आज तिथे ती गावदेवी मार्केट ही भाजी मंडई असताना कपड्याची दुकानं होती. तिथे 2 लोकांचा जीव गेला. तिथले टेरेस का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या गच्च्या का मोकळे ठेवल्या नव्हत्या, तिथल्या पॅरापेट वॉल का मोकळ्या ठेवल्या नव्हत्या, का बंदिस्त केलेल्या आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. तिथे 15 ते 20 लोक झोपायचे. तिथे अनधिकृत गाळे पण बांधून दिलेले आहेत. मागच्या सहाय्यक आयुक्ताने आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकाने ते ताब्यात आहेत. आजूबाजूचे रस्ते 9 मीटरचे असताना ते 4 मीटर वाढलेत. आजूबाजूला दुकानं टाकून दिली आणि त्यामुळे उद्या जर मोठ्या प्रमाणात आग लागली आणि भाजी मंडई असताना कपडेवाल्यांना दुकानं दिली, कपडे होते म्हणून आग पसरली.